तुझ्या देवाचा बालपणीचा सोंगाडी सुदामा काय सुदामा गोकुळच्या गवळीत थाटमाट करून मथुरेच्या बाजारात आलेले आहेत आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची जबाबदारी देवाने माझ्यावरती टाकलेली आहे. होय, पण हे काम माझ्या एकट्याने होणार नाही. तर तुमच्यापैकी कोण येईल का? सगळे तयार आहेत. हो, पण माझा मित्र पेंड्याला आवाज येऊन बघतो. अरे हे पेंड्या! हॅलो 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 गायला बोलतो मी ठरवलोय. हॅलो हॅलो हे काय सुदामा हाय काय तुझ्या मनात, हे काय सुदामा हाय काय तुझ्या मनात, घुर लावून येतोय मी या खालच्या मनात, घुर लावून येतोय मी या खालच्या मनात, गवत एवढा माझी गाय एवढी, त्याची गाय एवढी, गवत एवढा याची गाय एवढी आणि हा एवढा, आणि मला तुझी गाय भेटली तरी का नाही? काय सांगू तुला येडे, त्या पूजाला पण तू ते काय बघा बघा पूजा म्हणलं की जीवाचा दिसता मेल्या पूजेतून एवढं काय समज तुला काय तेवढा दिसतोय? मला पूजा म्हटलं काय मला माहिती. अरे हा तेवढा संपत आलोय ना, तसं म्हणत होतं का तुला? पूजाला द्यायचंय. पूजेला म्हणजे दूध तिथे पूजेला द्यायचं असं तुला म्हणा होता. अरे मग मेल्या कसं काय करणार तू? काय सांगू? अरे गायची भेटली नाही तुझी? काय विचारत नाही अरे कशी होती कशी? येड्या, पांढरी पांढरी माझ्यापेक्षा पांढरी. बघा हा हिरा आणि त्याच्यापेक्षा काय बाई मग कोणचा? अरे तो विचारतो तुला, तुझी एवढी गाय झुकरी किती देते? येड्या, खालच्या वाडीपासून या वाडीपर्यंत येत त्याचा तुकडा. याची गाय एवढी आणि याचा एकट्याचा तुकडा, आणि तुझी गाय दूध देते तरी किती? येड्या, पाव लिटर पाव लिटर. याची गाय एवढी आणि दूध देतो पाव लिटर आणि आजच्या वाडीला, पण तो दूध पुरवतो तरी कसा? सोपाय. कसा कसा? येड्या, पाणी मिस करतो पाणी. इकडं दिसतं सगळ्यांचा दुधाचा उघडा आणि रोज दूध देतो आणि माती तरी करा तुला. हे सगळं वरती करणार. घ्या घ्या वकीचा रोज चाललाय, बाकी नाही तर काय परिस्थिती? बरं हो, कशाला बोलायचं सांग? हा? कशाला बोलू? अरे बोलवले म्हणजे काय मित्र सांगू, देवाने आपल्याला सगळी जबाबदारी दिलेली आहे. गोकुळच्या गवळीत थाटमाट करून मथुरेच्या बाजाराला चाललेले आहेत काय करायचं? आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. आपल्याला काय जमणार नाही. मी याला असतो मग तू कशाला आलास? तुमच्यापैकी जमणार काय कुणाला? अरे मग तुला जमणार नाही? एवढ्या गवळीला अडवायची आहे. अरे का आडवायची म्हणजे कसं थांबून ठेवायची आपल्याला? कसं बघ, तुला जर जमत नसेल तर दुसरा कोण ऐका तुझा मित्र? एक मित्र आहे तो वाकड्या. हा सर, याचा मित्र वाकडे पण पण काय सांगू तुला, काय ज्याला त्याला काळचे वस्त्र तुला बोलतात तुला.
म्हणजे कठीण काम आहे पण मग तो कसं भराय ना अरे नुसतं पाहतंय लांब 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 अरे मग पण आता परिस्थिती कशी तुझी बरी आहे काय आता जरा बरी आहे मग बरं बोलवून घे त्याला आवाज बरं बघतो बरं बरं आवाज दे हे आवाज दे बरं. अरे ते खुलवताच्या समोर बसले ते त्याला एवढे तरी करा परिस्थिती बिकट आहे थोडी. तू नाही नको समोर आवाज होते बघ हा. हा येऊन कसं काय काम करेल मला मोठं टेन्शन आहे बघ 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 आवाज दे मी नवो मग अबा हा बाबिया पाय खाली कर पाय खाली कर हा. बघ बघ दे बरं आवाज दे. बघ. अरे येऊ दे तरी इथं थांबा आधी. हा. बघ दे 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 हळू काढला थोडा नीट सही करून घे आता आवाज होतो बघ ए बाबा बाबा अरे काय रे काय लवकर ये अरे आलो 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 हे कशाला हाका मारतोस पेन्या धडधडते हे उर हे कशाला हाका मारतोस पेन्या धडधडते हे उर हे तुम्ही झडकरी लावून राणी गुरब हे तुम्ही झडकरी लावून राणी गुरब याला किती वेळा सांगितला नरम जागेत मारून तो झोळा टाकून त्याला वास मारतोय बोलवलंच कशाला काय सांगतोय काय झालं तू आता तरी कुठं आता कुठं म्हणजे काय आता मित्र नुसतं हलू नको कसं आहे बघा दुधाव आहे अरे तुला काय झालं माहितीये काय अरे दुपारी माझ्या वाड्याला नुसती आग लागलेली वाड्याला नुसती आग लावली मग? तू काय केला काय केलं म्हणजे आणि माझ्या गाई आहेत ना 2 हातात नुसत्या बोंबलेत हंबरत कसं येड्या मग? येड्या हंबरत अरे तोच तो अरे काय गोराने काय नको करू झाला तो काय केला माहितीये काय पहिलं ते श्यामलला फोन लावला श्यामलला हो कुठल्या श्यामलला मग श्यामलला माहिती आता ह्याची श्यामल मला कशी माहिती असेल अरे श्यामल नाही अरे अग्निशामक काय अरे तोच तो मग मेरा कसा मग काय केला अरे येड्या हे बघ, खेड्यातनं 2 आल्या चिपळुणातून 2 आल्या काय नरम नरम दिसला ठीक आहे हे खेड्यातनं 2 आल्या चिपळुणातून 2 आल्या दापोलीतून 2 आल्या 6 आल्या आणि वाड्याच्या वाटली गोल उभ्या राहिल्या बरोबर ते कीर्तनाला उभ्या राहिल्या ती अरे येड्या मेल्या आम्ही त्याला उभा राहिल्या हा, हा. आणि मेल्याने कुठल्या गंजेला पाईप आणली पाईप नाही आणली पण त्यातनं एक थेंब पण पाणी बाहेर आलं नाही बरोबर ते चांगलं होतं मग तो आमचा तो गुरु आहे ना हा, काय? हा, अरे तो आमचा गुरु नाही का त्यावर माझा मित्र आहे तो गुरु आहे ना तो गेला घरात धावत आणि 1000 लिटरची टाकी एकट्याने डोक्याला उचलून आणला आदरते टाक्या डोक्यावर एकट्या आणला वाड्याच्या इथं ठेवला आणि पहिला किस्सा राखतो यात काय होतो तो त्याला विचारलं गुरु करतोस तरी काय नाही तर का माझा खिशात पाईप सोडतो मी त्याला म्हणला तुझा मुरुदे पाईप मी गेलो वाड्याच्या मागे धावा मारणाचं पाणी प्यालो आणि माझ्या पावरात सगळी आग विजून टाकली म्हणजे 6 गाड्या घेतली नाही याच्या पावल्या सगळी वीज गेली. तितक्यात मला वाटला तू आता कुठं? सांगतो काय सांगतो माझी बाई तुझी वयस काय झाली तुम्ही कॉलगेट लावलेला एवढा पेन
सांग त्याला काम काय आहे ती. गोकुळच्या गौरीने थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालले आहे. मग जाऊ दे, आपल्याला काय घेणं देणं? अरे तसं नाही, आपल्यावरती देवाने जबाबदारी दिलेली आहे. काय पण काय करायचं आहे, त्याचा रस्ता प्रतिबंध करायचा काय बरबरीत करायचं अरे बाबा बरोबरीत नाही हलवायचं आहे. अडवायचा तू पण थांब थोडा. हा. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे आपल्याला. एवढं आता थोडं तरी लक्ष द्यायचं. एवढं आहे ना, मी एकटाच चाकी आहे. तुम्ही जातो ए, जा. तू काय कर, थोडं घडी अंतरात जा. मी खडी अंतरतो. हा, आणि मला काय जुलाब लागले तर मी येतो हलवून मागणं डांबर टाकी. ते कुणाचा रस्ता करायचा असेल तर करून अरे ठेव. बाळा या शेंगरीचा रोड ठीक आहे. हे काम करायचं आहे, पण त्याच्यात मला जाम जेवणाची भूक लागली. अरे हो, पण तिथं सर्व खाण्याची व्यवस्था आहे. दही, दूध, तूप, लोणी अगदी भरपूर आहे. मग त्यातलं मी काय खाऊ? तू ना दूध पी, दूध. छे, मी दूध पिणार. अरे तुम्ही तुम्ही आलं की थोडा आराम पडेल. नाही, मला माहिती नाही. मी दूध पिणार. मग तुम्ही गड्डेत लोणी खाणार काय? येड्या त्या दुधाचे फायदे तुला माहिती आहे. काय काय? तुझं बघतो माणसं हुशार होता हा. आणि पोरांची बुद्धी पण वाढते. काय सांगतोय? दूध प्यायला जर माणसं हुशार झाली असती तर आज माझ्या वाड्याची वासना इंजिनियर नसती झाली. तो काय मला माहिती नाही. तू दूध पी, मी दही खाय आणि मला मार खाय. म्हणजे दूध हा हा. पिणार, दही तू खाणार, हो. मार मी खाणार. नाही 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 कान पडवील. तू मार खाशील की नाही? नाही नाही. मला सांग, आपल्या इथं सुंदर देखना चकना चिकना चिकना मी आहे मी. लगेच गेला बघायला. तू हसता चिकना हो. मार खाशील. थांबतो. जाऊया मग. जाऊया. चल. थांबा. हा तिकडून आला तेव्हा काय ते हलत होता. हुशार आहे. सांगतो बाबा. आता सीझन कुठला आहे? आंब्याचा आणि काजूचा. हा. तो मला वाटतो ना काजूचा बॉन्ड राहते बिघडतो पण. कसंच वाटतंय मला. ए, आपल्याला जायचं ना. चल मग. या ठिकाणी नामदेवजी कदम पुणे यांच्याकडून 200 रुपये, सुभाषजी निकम किंजळे यांच्याकडून 100 रुपये. जाऊ चल बाजारा माठ मालान भर नाही ग. 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 कोण जीवाशी लाग नाही ग, कालू मटकानन फोड नाही ग. कोण जीवाशी लाग नाही ग, कालू मटकानन फोड नाही ग. जाऊ चल बाजारा माठ मालान भर नाही ग. जाऊ चल बाजारा माठ मालान भर नाही ग. होळीची माशी लाग नाही ग, काल मटकानात फोड नाही ग. होळीची माशी लाग नाही ग, काल मटकानात फोड नाही ग. जाऊन बाजारा माठ मालात भर 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 नाही ग. ए, पेंट्या. अरे सुदामा, या गवळणी बघ. हे बघ, ही स्कूटर, ही एमटी, ही ऑडी आणि ही गाडी. काय म्हटलं गाडी दिसते मी तुला मावशी हा रस्ता कुणीकडे जातो का? मी जन्मल्यापासून तरी इथंच येतो. काय पण म्हणते हा मसलो तो मसवंडी नीट बोलायची आहे. पुण्यात आले शिकलाय. ए, मेल्या तुझीच हाती लाकडं मस्त उठत गेली. मस्त म्हणतात त्याला. कोण म्हणतो मी पण. ठीक आहे. ए, घरी काय?
थांब थांब तू इकडे तू कशाला त्याला इकडे दे मी काय म्हणतोय हा. तुला ओळखलीस याच्या सकाळी आमच्या मला शान काढायला आली होती ए, मी नाही कोणाचं शान रडत. काय बोललीस मी नाही कोणाचं शान. हा, कोणाचा नाही शेर हा गुरांचाच असतो कोणाचा नाही कॉमड पडून मुलांचं पण नाही कळत. तुझं नाव असं काय बोलायचं ते सांग. तुझं नाव काय मी काय सांगू? काय अशा असं नाव बोला ना किती वेळा आता मी नाव सांगू? मग तोच नाव मला सांग बरं सांगते. हा. माझं नाव राधा. हा? मी एलिया, मीठ आहे. हा. माझं नाव राधा. आहा हा? हिचं नाव राधा नाही मग? हिचं नाव आधा आधा हे पोरी, इकडे काम थोडं ए त्याला काय तिथं लेवल काढायला ठेवली काय मी काय म्हणतोय काय हिला पण नाही ओळखलीस ना अरे अरे शाळेत आम्ही एकाच वर्गात होतो काय तेव्हा शंभर काढायचे. शी, शी, शी. मी काय पण काय? तू मेरा भाई कार्ड आणतोय. ए मला सांग ह्याच्यावर होतीस हो. हा तुला वर्गात दिसायचा नाही. कसा दिसेल हा जिथं बसलेला तर कालो कसायचा तेच ना तेवढं ते तिचा नाव राधा तू कोण गदा तिकडलं गजर दिसते. ना ना गदा शब्द वाट्यावर वाटतोय ए, कोण बोलला? तुझं नाव काय मी नाही सांगणार. तिला लाडा विचार लाडा 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 विचारू नक्की विचारू बघ विचार लक्ष दे तुला लक्ष दे तुला लक्ष दे तुम्ही याला पहिला लक्ष दे लाडा विचारतो लाडा बोला मग बापरे, बाबा कसं विचारतो? इथं का उभा राहा? याय 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 काय सांगणार मला विचारा? नको. तू तिकडे वर जा माझ्या पोरीनं काय विचारायचं तर नीट विचार. हो. आणि लांब राहून हो विचार. विचारतो हा, हात लावूची गरज नाही. नाही. तुझ्या वासाडाला गेला तिकडे कोपऱ्यात. तुझा तिकडे ए समजलं? तुझं नाव काय मी नाही का? परत नाही म्हणते प्रेमा विचार प्रेमाने प्रेमाने विचारू बघ विचारतो एक्सक्यूज मी बाई, काय विचारला एक्सक्यूज मी यस्कुड मी नाही यस्कुड मी मेल्या, शिकायचं किती? शिक्षण बघ किलबितनं बिलबित किलबितनं शिरबित मेल्या, इकडे जिलबी काढणार. ती नाव सांगतेस की नाही मी सांगणार नाही. तिला इंग्लिश मध्ये विचार इंग्लिश मध्ये इंग्लिशमध्ये आता परत विचारू इंग्लिशमध्ये हो. बघ कसं विचारतो लक्ष दे येतो काय? मग येतो म्हणजे लक्ष दे हे पोळी तुझं नाव काय गं? हे इंग्लिश आहे? या इंग्लिश असं असतं इंग्लिश? येस असं असतं इंग्लिश? हो नाही, नाही. इंग्लिशमध्ये बोलतोय यू शट अप नॉनसेन्स बकेलो तू म्हैस नाही सीधा पोळा आमची मावशी माहिती होती तुला? मी कधी बोलला म्हैस मग आता तू काय बोललास? बफेलो बफेलो. अरे म्हणजे तो काय म्हणतो तर आई बकेलो म्हणजे माहिती आहे काय? सुंदर बाई बरोबर आहे बरोबर आहे नाही, मेलीची इंग्लिश बघा. बफेलो म्हणजे सुंदर बाई. मग कोण तुला म्हैस म्हणतात. कुठल्या शाळेत शिकलायस तू? तो आम्हाला तुला काय करायचं आहे मी इथे मला मागणार. कुठल्या शाळेत गेलं तर ए, काय? तुला नाव सांग. सांगे. हा. पण कसं? कसं? पोळ्यात काय? पोळ्याचं सांग ते येडेचं सांग. पण एकच सांग. ऐक. बोटात काय घालतात? पोटात बरंच काय काय घालतात नंतर मी काय सांगू काय घालतात तुम्ही नाही घालत बरंच काय. काय घालतात बोटात बघू सांगा? काय कोण बोलला आपली कोण बोलला तो? सगळी मुली. ते पोटात आणखी काय घालत आणखी पोट घालतात काय बोलला आणखी पोट घालतात बरोबर आहे बरोबर आहे ते जाऊ दे. त्याच्यावरती काय असतो? दगड असतो दगड? हा. मेरा हात चिवडा ना तुझा. तो माझा चिट आहे ते तिकडे तर काढतील तू कोणाला काढायचा? मला तू टाकायचं. हा. नाव सांग तुला त्याच्यावरती हिरा असतो. हिरा हो. जे तुझं नाव हिरा हो. काय जमात करून द्या हिरा तू बघ त्याला काय बोलतायस तो. तुला माहिती आहे का आमच्याकडून हिरा आहे हो. तो काय आता कोणत्या ठिकाणीचं काम नाही हा कोळसा आहे, कोळसा. नाही आहे हिरा तो पण त्याला पॉलिश करायची राहिली हा. सोडून देतो, बरोबर चल इकडे. ए, आम्हाला विचारतो हा. तुझं नाव काय?
माझं नाव मी का सांगू सांगू म्हणजे आपण जरा भाव खायचा. काय बोली भाव करताय मला पण प्रेमाने विचारतं नाव सांगेल तुला हो. आणि प्रेमाने हो प्रेमाने बरं विचार विचार ऐका हा अहो अरे मला म्हटली मला. काय होती मला पुढं पुढं उगाच ए तू कोणाला विचार बरं दे. हा विचार ऐक नीट हा. हा अहो भाऊजी मला तुझी म्हणली, मला हो आता मतलब तुलाच म्हटली. भाऊजी बस मला सांग मला भाऊजी म्हणतेस नाही ती कुठली बहीण देतेस एकही नाही त्या नाही पडत तरी चालते पण इकडे भाऊ सगळीकडे तुझ्यास काय मस्त ए तुला नाव मी पण सांगेन आणि मी पण कोड्यात सांगेन सांग मग थोडं सांग माशी मागे ए लक्ष देव तू लक्ष देव चांगलं लक्ष देव हा? काय ए तू काय मच्छर पकडलीस का काय तुला नाव समजलं हा नाही समजलं. परत येतो हो मागं लक्ष दे अरे गेला गेला गेला. मी काय म्हणतोय ती मगाची मच्छर काय खाल्लीस का काय खाल्लं वाटते. खाल्लीस ना? समोर दे तुला नाव समजलं नाही मला नाही समजलं. परत ते शेवटचं सांगतोय हो मागं लक्ष दे काय मेलंच असतं. खारट लागली खारट. याला मला सांग इथं घ्यायची ती घेतला शेपूट लावायची गरज होती शी, खायला काय म्हणतात? तुला नाव समजलं समजलं का आता? पप्या? मग अशी आपलं तोच नाव ठेवणार पप्पिया काय मेल्याचं नाव पप्या? असं कुठं नाव असतं? माझं आहे समजलं नाव चल इकडे चालेल ते. हा या बरी इकडे पोपट पोपट. तू का आलास कौसाच्या खाणीतनं? मला बोलतोय. एवढी जास्त होऊन नसेल त्याच्या बोलतीस तुझं काम काय बोल? तुझं नाव सांग मी काय माझं नाव सांगू? मी इथे दहा मुली कधी सांग नाव तुझा मी नाही सांगणार. सांग ना. मी सांगू? सांग. ए मेरे बाबू ने खाना खाया खाया, खाया. मगाशी एवढा बसा करून त्याला 4 किलो खाल्ला काय बोलायला काय? तुझं पोट काय रिकामं आहे? ते बघ आम्ही सगळे एका दे जाऊ समजलं काय तुला सांग बरं सांगते. हा. ऐक, माझं नाव की नाही. थांब आकडे किती येते नाही नाही सांगू नको का पहिलं नाव सांग कशी करते बघ. कसं माझं नाव विलास. तुला काय मेलं मधी-मधी करतोय? थांब ना तिथं. एवढा खाल्ला मला आवाज काढ. हा काढते. हा. बरं सांगते ऐक. हा समजले का तुले? तारा म्हणतात मले. ए समजलं का तुले याची ताले कुले असं नको हे. तर मी काय म्हणतोय हा. मला सांग या सगळ्या पुरी तुझ्या हो. खरंच काय हो, हो. टाइम करते समोर दे या सगळ्या तू तूच एकदम भारी दिसेल का असं नको तुझं एक जरा नाव घेऊ चांगलं घे घे. नक्की चांगलं घे पण. चांगलं एकदम चांगलं घेतो हा लक्ष दे मार खाण्याकरता काही करू नको. नाही 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 चांगलं नाव तू घेतो वाटलं तर. नाही नाही चांगलं घेतो नाव म्हणलं की नाही येणार. घे. हा हंड्रेवर 100 ठेवले 7 हंड्यावर 100 ठेवले 7 त्यावर ठेवली परत तिला पडला भाव आणि मावशी पडली पाच हा काय नाव झाला. हा काय नाव झाला. नाव झाला. किती? हा काय नाव झाला. हा नाव झाला. हा काय नाव झाला. बोलू नको आधी. हा काय नाव झाला. बोलू नको. तू चालीस तू आता नाव घेतलंस? हा नवीन घे नवीन. नवीन घेऊ हा. परत घेतो थांब आता घर चांगला घेतला नाही. हा. तर अशी सोलटवीन तुला मी. नाही नाही चांगलं नाव तिकडे कशी परत यायचं नाही तिथे. नाही चांगलं नाव घ्या ना तिकीट हा, ना लक्ष दे नाही नाही म्हणता झाल्या मोठ्या चुका नाही नाही म्हणता झाल्या मोठ्या चुका ए मावशी ते येणार मला मुका मी आला तू का? या काला लिहिलं कसं पाठवायचं हा, तिकडे जाय. तुला मी तिकडे पाठवते.
काय म्हणतोय हा मला ओळखली तुला कोण ओळखलं? बरोबर ओळखली तुझं नाव रा माझा नवरा तू गोडशाच्या खाणीत ना कोणाला तरी काय लावलंय तुम्हाला समजा ना मला सांगा इथे चिकना कोण दिसतोय मी दिसतोय का नाही कोण दिसतोय हो मावशी माझा आवाज जास्त आहे तिकडं पण जास्त आहे. ए मी काय काय चिकना फाउंडेशन जास्त लावला ती काय मी आहे फुलां पण नाही घरात पण नाही आई त्याला 50 वेळा सांगितला की फेरे लावली तोंडाला लावतो नको काय सांग बनवशील तरी पण नाही ओळखली नाही. बघ सांगतो हा. ए क्या बोलती तू ए, क्या मैं बोल सुन सुना हाय काय तंबाखू तुझा मेरा तंबाखू सुना खाणार कधी आहे कधी भिन्न नाही करत हवा तंबाखू खाणारा तू आम्हाला ओळखीस नाही नाही. हे बघ, हा सख्या हा हा तू क्या मी चुकुकांचा भिक्या आणि हा आमचा दत्त्या सत्य नाही तू खरंच काय ओळखलीस नाही अजिबात नाही ओळखलीस नाही. मला सांग या गावात रस्ते आले कोणामुळं तुमच्यामुळं या तुमच्यामुळं गावात पाणी आलं कोणामुळं तुमच्यामुळं या तुमच्यामुळं गावात लाईट आली कोणामुळं तुमच्यामुळं तुमच्यामुळं पुराला चारा तुमच्यामुळं तुमच्यामुळं तुम्हाला पुरा तुमच्या कोण म्हटला तुमच्या मुलं कोण म्हटला हा मध्ये मध्ये बोलायची गरज होती तो पुढं काय म्हणतो ते ऐकायचं मला तुमच्या मुलं ए मीच मारणार प्रगती झाली तो हात नसता. मी काय म्हणतोय हा. तुम्हाला पोरं किती तुमच्यामुळं कोण बोला मी मग मग तू असा विचारू नकोस ना मी बी फटाफट बोलतेस की तुला ए तुला सांग आपण कोण होतो बरं हा गोकुळचा माळ आहे गोकुळामध्ये ठेवायचा आहे हा इथेच तुम्हाला ठेवावं लागेल बरं माझ्या पोरींना तुम्ही विचारताय सगळं तुम्ही कोण आहात तो सांगतो रे तो कोण होते तुला काय पाहिजे ते विचार मी विचारलं होतं आधी हे बघ मी सांगतो हा आम्ही श्री कृष्ण देवाचे सवंगडी हा. हा सगळा काय गोकुळाचा मान येते ना हा. तो गोकुळातच राहिला पाहिजे आणि आमच्या पेट्याला भूक लागली त्याला द्यायचा थोडासा देणार नाही थोडासा नाही ती फेड लावली ती खात बस हे शृंगाराचा हा करुणिकाळ डोईवरी हे घेतलेस माळ तू देयाची बघतोय वाट ग तू देयाची बघतोय वाट ग अग मावशे माझा पेल्या भूकेलाय ग 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 शृंगाराचा हा करुणिकाळ डोईवरी तू घेतलेस माळ शृंगाराचा हा करुणिकाळ डोईवरी हे घेतलेस माळ देयाची बघतोय वाट ग देयाची बघतोय वाट ग अग मावशे माझा पेल्या भूकेलाय ग 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 मला असं ऐकणार नाही मग काय करते यांचा ताकद काढला पाहिजे टाटा माझी केवढा लागून आहे माझ्याकडे एवढी मोठी सुई आहे पण यांना अडवून यांचा सर्व काही आपण खाऊन टाकू असं करायचं होय. चालेल चला जाऊ मग चला चला हे कोणाचं कोण तुझं गाव काय हाय तुझं गाव काय हाय रे कोणाचा कोण तुझं गाव काय हाय तुझं गाव काय हाय रे कोणाचं कोण तुझं गाव काय हाय तुझं गाव काय हाय रे कोणाचं कोण तुझं गाव काय हाय तुझं गाव काय हाय रे लुटाया माल तुला जमणार नाही तुला देणार नाही रे लुटाया माल तुला जमणार नाही तुला देणार नाही रे कोणाचं कोण तुझं गाव काय हाय तुझं गाव काय हाय रे कोणाचं कोण तुझं गाव काय हाय तुझं गाव काय हाय रे लुटाया माल तुला जमणार नाही तुला देणार
शोधते. सत्यानाश कुणी केला आहे? मला वाटतं नवऱ्याने केला असेल. माझा नवरा झोपलाय घरी. तो काय दिवसभर नुसतं झोपूनच असतो. हो, तर तुला काय करायचंय? मला माहिती नाही कोणी काय केला तो. हा सगळं तुम्ही केलं आहे. मला माहिती. काय आहे आता? मला माहिती आहे तुझं बोल. काय बोलला? मला माहिती नाही कोणी काय केला तो. मग हा तुम्ही केलं नाही. मी काय करू तुझ्या नवऱ्याने केला सांगते की नाही. अरे माझा नवरा झोपलाय घरी सांगतोय काय? दुसरा नवरा असेल त्याने केला दोघं असेल. दोघं कुठे ती कोळशाची खाण कुठे आहे? हे मला नाही माहिती. या कालोखात तुला कुठे दिसलं तर बोल. चमकवली नाही त्याला. बघ मला नाही माहिती. आणि काय हा तुम्ही केला नाही सल्ला? ए मला माझ्या कशाला वर्तवणे? आम्हाला माहिती नाही कोणी केलं. याला विचार. त्याला विचार. याला विचार. तुला काय माहिती तू कसा लावायची मित्र? हे बघ मला माहिती नाही त्याची अशी पद्धत. त्या पोराच्या आयुष्याची शपथ नको घेऊ. मग काय झालं? मला माहिती नाही तू बघ हे तुला माहिती आहे कोणी खाल्ला मला हा तुम्ही केला नाही सगळा सत्यानाश. आम्हाला माहिती नाही तुझं तू बघ. दुसरा कुठं आहे? एवढी भोईस पडली होती माझं. घे म्हातारे काय चाललंय तुझं? आता तुम्ही कोण? 3 तास सप्त पाताळ भ्रमण करणारा श्रीकृष्ण भगवान म्हणतात मला. आणि हे सारं काही माझ्या सांगण्यावरून केलं. चला तर आपण देवाला शरण जाऊ.
आणि म्हणून त्याला जपा. जग फिरवायला आजचा दिवस तुमचा आहे म्हणून तुमच्याकडे घेतोय. जग फिरवायला भोवऱ्यासारखा कुणी नाही जगी नवऱ्यासारखा, कुणी नाही जगी नवऱ्यासारखा. लगाडता तुम्ही तुमच्या नाकावरी काम करतोय सारळी कधाकावरी. प्रेम त्याचे हे आगळे तुम्ही पार का, कुणी नाही जगी नवऱ्यासारखा, कुणी नाही जगी नवऱ्यासारखा. एकदा जोरदार टाळ्या आपल्या नवरदेवासाठी होती. एकदा जोरदार अशा टाळ्या गेल्या पाहिजे तर खरंच प्रेम पुरुषांना आपला हायचं वाटलं पाहिजे आहे की नाही. हा तुमच्यासाठी नवीन नवीन काय काय गोष्टी घेऊन येणार आहे. फक्त जरा बघा पाठीकडे मला गेटवर जायला पाहिजे आहे की नाही. हे तुम्ही लवकर लवकर. या चंद्रपूर नगरीचा राजा चंद्रसेन वडिलांच्या पूर्व पुण्याईनं मिळालेलं हे राज्य आणि प्रधानजी याच्या सामर्थ्याने वाढवण्याचं काम करत आलो. या राज्याचे राष्ट्रसेवक कोणत्या पद्धतीने पारा करतायत एकदा पाहतो. कोण आहे? मी आहे महाराज. अरे हरामखोरा. काय झालं काय? अरे मी विचारलं कोण आहे तिकडे? हा मग मी काय चुकीचं बोलला? मी आहे महाराज. अरे हराम. मी महाराज असताना तू महाराज कधी झालास? मी असं कधी म्हटलं मी महाराज आहे म्हणून? मग आताच तर म्हटलास. तुम्ही काय विचारलं? मी काय विचारलं? हा. अरे कोण आहे तिकडे? मग मी काय चुकीचं बोलला? मी आहे महाराज. अरे हराम. तुम्हीच महाराज. राजसेवक महाराज आल्यानंतर पारा कसा करतात माहित आहे का? नमस्कार करायचा. हो महाराजांच्या चड्डीत घुसली असेल. काय माहिती काय सगळं काय असं चड्डीत घुसली नसावी माहिती का तुम्हाला? राजसेवक तुझा दुसरा जोडीदार गेला कुठे? हा तो तिकडे कवा जोडा गेलाय. बोलवून घे त्याला. सगळ्या अरे तुला काय सांगू? हा काय सांगू? अरे मला किती टेन्शन तुला माहितीये काय? काय झालं माहितीये काय? अरे कामाला निघालो. गाडीला किक लागली. थोडा पुढे गेलो नाही ना. सगळा सुंदर पोरगी हात केला. काय बोलतोस काय? काय गोष्ट आहे? कशी चालली पुढच्या की नाही? हात केला. तिला गाडी बसवली. थोडा पुढे गेलो. चक्कर आली का नाही? मग पुढं तो मला एवढा टेन्शन आला. मग आता करायचं काय? आपण तर तळ्यात सरकार जाऊ म्हणा ना. तिथे गेलो आणि डायरेक्ट तिला खाट्याच्या खाली ऍडमिट केली. डॉक्टर आला. तिला तपासला. डॉक्टर म्हणतो अभिनंदन तुम्ही बाबा होणार आहोत. परत एवढं टेन्शन. तू कधी गेला होता तिला भेटायला? कसा सकाळी भेटली लगेच कसा बाबा होईल? डॉक्टरला म्हटलं हे कधी शक्य नाही. डॉक्टर मला तपासला. मला म्हणतो तुम्ही आयुष्यात कधीच बाबा होणार नाही. मोठं टेन्शन. मी विचार केला त्या मारे मी बाबा होणार नाही. मग घरातून काढते ती आहेत कुणाची? मला टेन्शन घेऊन मी इथं आलो. टेन्शन आहे. माझं टेन्शन मुर्दे. तुम्ही का टेन्शनला दिसता? काही म्हणजे भाई भारी काम आहे सगळा. राजसेवक पारा व्यवस्थित ठेवा. येतोच मी. या तुम्ही या लवकर या. पहिलं तुला लय संघ समज नाही ना. कसलं सर मला मारतात असू दे. आता तुला गमत सांगायची विसरलं मला माहिती काय? तुला गमत सांगता बघ. तुम्हाला एक गमत सांगता. बायका आहेत ना स्वतःला लय सुंदर समजतात. अजिबात बायका सुंदर नाही. कसं आहे रे? आपण पुरुषच सुंदर लक्षात ठेवा. सुंदर नाही बायका? नाही ना. आवाज आमचा नाही आला. आम्ही सुंदर का नाही? मग त्या जर सुंदर असत्या तर ब्युटी पार्लरला कशाला गेले असते का? आपण जातो काय? नाही जायत ना. आपण सुंदर आहे की नाही? त्यांना त्यांचा विश्वासच ना आपण सुंदर आहोत म्हणून आहे काय? आणि त्याला उगाचच म्हणतात आहे की नाही? बायका नाही उगाच म्हणतात त्याला स्वच्छता भारी आवडते. सॉफ्ट टापटीप सगळा चुकीचा आहे. सगळं चुकीचा आहे. काय पण काय म्हणतो? अरे पुरुषाला टापटीपणा आवडतो. कसं काय सांग जरा. कसा का म्हणजे मला सांग. स्वच्छता प्रिय पुरुष काहीतरी नको बोलले. सांगतो तुला कसं काय कसं सांग. आपण सलूनला सुद्धा केस दाढी करायला गेलो. घरात आलो आंघोळ वगैरे करतो का नाही? बायका ब्युटी पार्लर वरनं आल्यावर तो आणतरी धुतात का इचरा? मला एक विषय कळलं काय माहिती आहे काय?
हा ब्युटी पार्लर त्याच्यासाठी हा. डव संतूर क्लिनिकचं ह्याव तेव्हा त्याच्यासाठी हा. मग आपण काय निर्मा पावडर नाही आंघोळ करायची जेवण असेल. काहीतरी टाकायचं. हा आणि तुला लोक सांगता बायकांना बायका कधी स्वतःची चुका मान्य करत नाही तुम्हाला सांगता करतात काय त्याला तुमचं लग्नच नाही झाला तुम्ही काय बायका स्वतःच्या चुका कधीच मान्य करत नाही पण तुम्हाला सांगता माझी बायको आहे ना लय हुशार. ती स्वतःची चूक लगेच मान्य करते ए, काय बोलते काय? ती मला रोज म्हणते माझी फार मोठी चूक झाली आणि या वसाडीची लग्न केलं आणि तो कांद्याचा विषय काय बोलतो? आता आनंद विषय काय झाला माहिती काय तुम्हाला सांगता माझी बायको माझ्यावर एवढा काय प्रेम करते ना तुम्हाला काय सांगू सकाळी आपल्या सुट्टीवर निघाला म्हटलं आपल्याला काहीतरी आपलं करायला पाहिजे बायको भाजी बाहेर घेतला मी म्हटलं आपला कांदा चिरून द्यावा म्हणून कांदा चिरताना आपल्या काय जमत नाही ना तो जरा डोळ्याचं पाणी यायला लागला बरोबर आहे. बायकोला लय वाईट वाटला मला म्हणते द्या तो कांदा मी चिरता मोरी ती भांडी तुम्ही घासा तुला एवढा प्रेम हा मा एवढा प्रेम आहे बायकोचा पण तुम्हाला सांगतो बघा बायकोवर आहे ना एवढा प्रेम करा शेजारी म्हटली पाहिजे त्याला लवकरच खायचं हा बा कधी कधी वाटत असेल आता काहीतरी वाटत असेल तर हा म्हणून तुम्हाला सांगा पोरण पोर जर नाही पटवा नाहीतर बसाड तुम्ही जरा रान शोधत गोरीचा तेवढा काळी असो बाळी मार्केट 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 गोरीचा पोरांचा उगाच आपला तुम्हाला माहिती आहे काय तुमची चॉईस पण हाय पाय फॉर्च्युनर BMW मर्सिडीज या चॉईस मध्ये हाताकडनं डमडम पण जाईल जी मिळेल ती पकडा तुला सांगतो ते परदाजी महाराज याची वेळ झाली येऊ दे ना ते कुठलं पण हातात कसं मारतात हो लक्ष देऊ नाही मी हुशार एकदम या नगरीचा प्रधान मी या राजाचा दरबार आहे आणि महाराजांच्या बहिणीवर लग्न केलं हे केवळ राज्य मला मिळावं म्हणून अर्थात आमची मंत्री हिला बोलाव या राज्य वारसा हटताना मागतो नाही मिळाला तर या राजाचा वारसा संपला मला समजा होय युवराज देखील शिक्षणासाठी बाहेर गेले आणि ते काही दिवसात या नगरात येतील पण त्याआधीच या राजाला संपवलं की हे राज आपल्या ताब्यात झोमली काय त्याला चाललं जिरत नाही जरा विचार होतं बरं बोला ते बरोबर जागेवर राहा. तिथं मारला सकाळी तेल कुठं आलं आम्ही येतो या, बस आता कशाला या तुम्ही या. तो ते बाराठी व्यवस्थित ठेवा आणि एक सांगतो हा माझा प्रश्न आहे तो हा, घन प्रश्न हा, आहे खरं प्रश्न त्याला विचार. प्रश्न याच्या. मला तर जरा थांबू. नाही, मारा तुम्ही कसं करून मारा पण जागावर मारा ती उगाचच काय कुठं बोलतो हा, तर मी काय म्हणतो हो तर हो नाही तर नाही हा असं सांगा हो हो तो हो नाही तर नाही हो हो प्रधान विचार या राजा का चाललं आणि त्या हो तो हो नाही तर ना हो तो हो नाही हा पहिला पूर्ण ऐकून घ्या. बोला
तुमच्या पोटाला पिसा आहेत काय 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 याच्या पोटाला पिसा आहेत का विचार पोपट्याला पिसा आमच्या पोपट्याला पिसा तुमच्या पोटाला मोठा पाणी आहे की? राज्याला किती पोपट्याला पिसा पोपट्याला आमच्या पोपटाची पिसा बघायची आहे इथे या राज्य इथे या मला वाटलं तुमच्या पोटाला अरे या होतं हो सगळ्यांना ना. अरे ह्याचा बोबड काढतो मोठा ह्याला पिसा नाही. तुम्ही आपल्या जाऊन आम्ही पिसा काढतो. शोकेचा आम्ही पारा व्यवस्थित ठेवा लग्नामध्ये काहीच कुठेही काही गडबड झाली तर याद राखा हराम खोराने सोडून द्यारी मी काय म्हणतोय 5-6 दिवस सलग आहे असं नका जा, थांबा. या या या. अजून 5 दिवस आहे. उगाच आपल्याला काय सांगू नका बाबू. अरे काय हा, बघ. काय सांगू, सगळा इस्रायल होतो. मग तुला गंमत सांगायची झाली काय माहिती काय? अरे आमच्या इथे गावातला लग्न होता हो साहेब. माझं लग्नच काय झाला? का दोघी पळाली का तर नाही पत्रिकेत पाठवलं लावला. काय झाला का नक्की आमच्या गावात कार्यकर्ते नाही भाजपचं नाही कारण बाबा वगैरे सगळं ते तुम्ही कार्यकर्ते मोठे काय आलं माहिती काय त्या पत्रिकेत ते घोर काय केला माझ्या पत्रिकेत त्यांनी ते एजबाला सांगितली तुम्ही पत्रिकेत नमूद करा कुणी पण दारू पिऊन लग्नाला यायचं नाही. बरोबर आहे काय बरोबर आहे? काय झाला अरे वसाड्यात नवदिवस आला नाही म्हणजे नवरदेव काय होता त्या होता बरं तो कायच नाही हा. आता त्या खेड्यातल्या बायका गाणी होतात ना एक नंबर हा, कसं? असून येणे पागल विषय तिथे. अच्छा, अच्छा, करा. हा. हा, हा. तारा माडाची हिरवी पाटी आमचा नवरा अमरा पत्रावल्या जाती. काय बोलतोस काय? लय भारी गाणी म्हणतो तुझ्या. हो, हो, हो. हा, पण तुला माहिती आहे काय आज 100 वर्ष झाली आहे की नाही 100 वर्ष ही रेग्युलर परंपरा चालवणं साधी कोणाची बसचं काम नाही आहे की नाही आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांचं या ठिकाणी आगमन करणं आहे की नाही साधी गोष्ट नाही हा बघ आणि म्हणून या ठिकाणी फक्त त्याच्यासाठी दोन गोष्टी हा दुम दुम दे बघा वही शिंगरी हरिनामाच्या अखंड गजरी दुम दुम दे बघा वही शिंगरी हरिनामाच्या अखंड गजरी मारुती रायाच्या मंदिरी पाहतो मारुती रायाच्या मंदिरी पाहतो आम्ही वैभव बघा अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रतिशतक महोत्सव बघा अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रतिशतक महोत्सव अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रतिशतक महोत्सव बघा अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रतिशतक महोत्सव कुटुंब बघा वही शिंगरी हरिनामाच्या अखंड गजरी मारुती रायाच्या बागाय मंदिरी पाहतो आम्ही वैभव मारुती रायाच्या बागाय मंदिरी पाहतो आम्ही वैभव
करताना नाके नव्हे येतात. वास्तव आहे आणि तुम्ही करता ही साधी गोष्ट नाही. हा, तुला गमत सांगायची राहिली. तुम्हाला सांगा बायकांच्या नाही कोणी बाया वेगळे बायकांना बायका ते एकमेकीच्या साड्या बघून जातात का नाही? लग्न झालेल्या बायका एकमेकीच्या साड्या बघून जातात आणि बापे एकमेकांच्या बायका बघून जातात. गीता, मला चालू कशी करू चालू सुटले नाही असं ते महाराज येते येतील. मारा करताय की नाटकाने करताय आताच्या आता जा आणि प्रधानजींना राज दरबारात हजर करा. मी जातो. मागे ढकलली मला. पुढे बघा. आशीर्वाद असो. महाराज असं एकाएकी बोलायचं कारण प्रधानजी, बोला. गुरुकुलाचं शिक्षण पूर्ण करून हा. आपले युवराज आपले आपले म्हणजे कसं दोघांचा नक्की आपली जयंत तयारी करू. स्वागताची तयारी हा. जय्यत झाली पाहिजे. ह्या झाडाला फोटो मी लावणार. या एक एक गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडत आहे. कामगिरीला लागलंच पाहिजे. एकदा राजा साम्राज्य हे राज्य आपल्या ताब्यात. हो. मी काय म्हणतो ते एवढं हसवते काय सटवी हसवते का काय मला राजवट एवढं दूरच आहे. आता काय म्हणाय? हे राज्य आपल्या ताब्यात आणि सब काय बोलता ना तो मला समजून देते. मला समजून देते. राजसेवक सर्व राखण्यासाठी आम्ही बहुत कष्ट केले आहे. हा. एकदा का हे राज्य माझ्या ताब्यात आले की बस महाराज व्यवस्थित ठेवा. आम्ही येतोच आहे. तुम्ही या सोबत येताना त्याला ती बाटली घेऊन या. तुला लोकं सकाळी काय कुठे तुला दर्शन चांगलं घडलेलं नाही. आता तुला एक टिप देऊ ठेवतो. सकाळी उठल्यावर आहे ना बायकांचं तोंड बघत जा. काय म्हणतोस काय? नाही कोणाची कधी बायका असं नाही. कोण बघितलं? तुला चांगला तो सत्तर म्हणून सांगितलं नाही असं आहे तो. आपल्याचं मागे झालं. बाबा जायचंय. राजसेवक अरे कोण पुढे गेला चालले. राजसेवक जा आणि आमच्या सौभाग्यवतीला बोलावून घ्या. बोलवतो ना देऊ मी लागेल करतो. सुशिला महाराज मला इथे बोलवण्याचे कारण सुशिला तू या राजाची लेक आहेस. पण तुम्ही कशी काय पटवली म्हणजे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे? तुझं नाव काय आहे? सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे? तुझं नाव काय आहे? सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे? तुझं नाव काय आहे? सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे? तुझं नाव काय आहे? ए, हे बघ, माझा नंबर नाही. नाही तेच काय म्हणतो. पण तिला घरात पण असं इसकाने करता. कसं काय करता तुम्ही म्हणजे काय? राजसेवक असं इसकाने करता तुम्ही? सुशिला तू या राजाची लेक आहेस. हो एकच आहे. आणि महाराजा इतकाच तुझा देखील अधिकार या राज्यावरती आहे. हा 7-12 तुमच्या नावावर करा यांच्या नावावर करायला म्हणतात ते. तर या नवऱ्याचा खोटा केलाय मला 7-12 उतारा बहिणीला नावच बोललाय बोललं 7-12 उतारा बहिणीला नावच बोललाय सुशिला याचे राजा आपल्या बंधू राजाकडे मागून घ्या. सुशिला तुम्हाला सुशिला सुशिला आणि तसं तर मिळालं नाही आम्हाला. तर या राजाचा वारच संपला म्हणून समजा. महाराज तुम्ही काय बोलता? योग्य ते बोलतोय. योग्य ते बोलतोय. महाराज हे राज्य आपल्या वडिलांचे आहे आणि ते आपल्याला सांभाळायचे आहे आणि ते सांभाळण्यासाठी मी तुमच्याशी विवाह केला आहे. सुशिला सुशिला मला प्रधानजी म्हणून नाही तर महाराज म्हणून हे राज्य चालवायचं आहे. आणि तसे होत असताना माझ्या अंगात
तर संपला कोणी समजा हे कदापि शक्य नाही आहे महाराज. शक्य 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 हा प्रधानजी सुशिला आणि जर का तुम्हाला हे जमले नाही तर या राजाचा वारस संपला म्हणून समजा तुमच्या पाया पडते पण तुम्ही असं काही करू नाही नका. नाही येतो तर विचार करा अजून ठीक आहे सर या कलाकार खाली वर आला विचार करा येतो तर. असं कल्पना करा, आपली बायकोला. असं काय करायचं? मागाने पण बघितलंय पुढे जायचं बोला 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 तुम्ही आपलं काय काय सांगू आता तुम्हाला. तुम्ही काळजी करू नका आम्ही आहोत. मला हे राज्य वाचवायचे आहे हो, हो. आणि ते वाचवण्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल. आम्ही एवढं आम्ही काय एकच काम करा ते माझा अर्ध बसत असत त्याला तो कोयत्या वर्ष बिस्त पाठवून ठेवा सांगा आम्ही सगळे तयारी देत आहोत. सगळ्या तयारी देत आहोत आणि ते वाचवण्यासाठी मला गेलं पाहिजे. हा. मी तर दाखवतो आम्ही आता वागतो आम्ही आता बघू. तुला बायका एवढं काळजीशीर असायला लागतात. तुला सांगता गंमत आपण टू व्हीलर जातो हा. बायका पुरुषाच्या मांडीवर हात का ठेवतात तुला माहितीये काय माहिती आहे काय मागं कुठे घेतली पडली तर बघायला हाय कोण असं नाही अगं वसाड्या पुरुषाची आपल्या नवऱ्याची तंबाखूची डबी पडू नये म्हणून बायका मांडीवरती हात ठेवतात हा? मागं घटली पाडायला म्हणून तुला सांगता बायका गरिबीत पण संसार करतात श्रीमतीत पण संसार करतात पण बायका भांडल्याशिवाय संसार करीत नाही बरं भांडतात ते भांडतात आणि भांडी आपटतात हो मला माहिती आहे का? सारखं आपटतात. अरे येड्या, त्या भांड्यावरती त्या नवऱ्याचा नाव लिहिलेलं असतो हा. नवऱ्या व्यक्तीला आपटता येत नाही हा, म्हणून. भांड्यावर हात काढायचा. असं 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 विषय आहे. असं ते चांगली गोष्ट आहे नाही, तुला गंमत सांगता मगाची पोरं तुला सांगितलं आता पण सांगता पोरं काय म्हणतात माहिती का मूवीजला या गावातल्या पोरांची लग्न झाली एका वर्षामध्ये माझी पोरा झाली आता हिंडवती बाबून बाय आता हिंडवती बाबून बाय अय वैमत निघून जाय आया अय वैमत निघून जाय अय वैमत निघून जाय आया बजरंगाची गाय अय वैमत निघून जाय आया बजरंगाची गाय मी मम्मीला चोख सांगून टाकला केली तर करीन बरंच तर कोण म्हणतात आता आम्हाला माहिती या नगरीचा डाकू मानसिंग अरे हा डाकू मानसिंग अरे ह्याची मम्मी मला भेटली होती मागं हा तिला विचारला तुम्ही एवढ्या गोऱ्या गमत्या हा वसाडा कसा कसं काय झाला त्या बोलल्या हा पडत होता ना तेव्हा मी काली मशीन लावत होता त्याला म्हटला तुम्ही जर कोलगेट लावला असता तर हा गोरा तरी झाला असता मी काय बोलतोय आज माझ्यावर सोडून काढायचा ठरवलं तुला माहिती काय मग Let's go!
आम्ही चाललो होतो तिकडे फरक दिवस होता तुला माहिती उठलं तुझं काय तुम्ही मी या रंगामध्ये होय काय धुरं कुठलं होतं आता माझ्याकडे बोलला सोडला आता मी काय बोलतो आम्ही 15 दिवस होता होतं माझ्या गोळीमध्ये कपडा आहे. अरे ह्या गोळीमध्ये गेला का हा वासाडा दिसेल काय कालो खात फक्त दिसती दात एवढा काला ठोस लोकाला मधी नाचो ताला मधी चित्रासाठी काही करू शकतो बस तुम्ही सांगा कधी आणि केव्हा होय वेळ आलो तुला सांगितलं हो महाराज पण काम करतो तरी महाराज सुटला माझी हे काम करत असताना जर का चुकून झाली तर जीवावर बेचेल होय महाराज पण त्याच्या मोबदला देखील चांगला मिळणार आहे तेव्हा कामाची व्यवस्थित झालं पाहिजे होय महाराज माझी येतो तर घाबर त्याचा पुढे कशा येते हा बोला काय मग पाठी आहे ना आता फटका मारू नका. याची कल्पना फक्त महाराजांना कल्पनाचं लग्न झालं. येतोच मी ते, फटका मारायला चालले. ते फटका मारण्यासाठी जात आहे हा, तू फटका मारू नका, फटका मारायला चालले. येतोच मी युवराज जर आनंद फिरायला आहे आणि ही फार चांगली संधी आपल्याला चालू आहे. या संधीचा फायदा घेतला पाहिजे एकदा का? युवराजाला सांगू. हे नाक आपल्या ताब्यात आलं. त्याची लग्न झाली त्यांची तुम्हाला टिप्स पूर्वी कशी पठवायची तुम्हाला सांगता जिचा जास्त मेकअप पूर्वी कशी असतं बघा जिचा जास्त मेकअप तिचा लवकर ब्रेकअप जी स्वतःवर फोन करते ती मनापासून प्रेम करते आणि जी बसाने मिस कॉल मारते ती मुद्दा बसलेली असते समजून काय कसं करायचं तो हा या पाठीत पिटीत गली उठले ते मला तुला सांगतो बघा आणखी तुम्हाला गंमत सांगतात चांगल्या नवऱ्याची पार आपल्या बायकोला नसते ती केवळ आणि केवळ शेजारणीलाच असते असा पण असतो सगळा प्रकार आपल्या बायकोला काय आपली किंमतच काही नाही जिवंत ती शेजारीला चांगली होती चल मग किती छान किती सुंदर आहे महाराज तर कोण म्हणतात माझा रस्ता काढून आहे मी तर म्हणतो तुम्ही काय तर मग असेल हिंमत मग हो येतात
अजून खायचं मी काय तुला सांगतो माहिती काय बायकांना बायका म्हणजे आपल्या नवऱ्याच्या बहिणीकडे जसे प्रेमात बघितलं अजिबात नाही. बायका बसत काय नवऱ्याच्या बहिणीकडे पण पुरुष आहे ना पुरुष बायकोच्या बहिणीकडे प्रेमात बघतो बरोबर आहे. पण मन मोठा असायला पाहिजे मन मोठा पाहिजे बघ मोठा पाहिजे. तुला माहितीये काय? महाराजांनी ते होते बाबा कुठला आपल्या जाऊ आपण काय केलं बोलायचं? आणि प्रधान असं अचानक बोलायचं कारण प्रधानजी अरण्यात गेलेले युवराज अजून परतले नाही याची मला फार चिंता वाटू लागली. जरा एकदा बघू लागला तर बरोबर. जशी आपल्या आकाश होता राजकुमाराला शोधायला गेलेले प्रधानजी अजून आले कसं नाही? मला तर खूप भीती वाटते. काय परवा इकडं नाही ना झालं? होते बरोबर आहे हे काय बोलताय तुम्ही? मला वाटतं सगळ्या कर्जात आले तू वाटत असतील ना. एवढा आलाच कधी? सुशिला 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 भात झाला सुशीला भात झाला हे नाव करणार आहे. आपले युवराज अरण्यामध्ये गेले त्यांच्यावर टाकून हल्ला केला हल्ल्यामध्ये युवराज आपले लक्ष्मान झाले आहे. हे काम खोटं आहे महाराज. आणि जर खरं असेल तर तुमचेच कारस्थान असावं. सुशिला म्हणून वेळ गेलेला नाही. आता तर डोळे उघडा सुशिला आता तर डोळे उघडा कुठं जायचं सर डोटं त्याला त्यांना काय वाटेल माहिती काय ते काय मनापासून म्हणतील माहिती काय नाही म्हणून म्हणतील मला असं नवरा कशाला केला मी नव्हती काहीच गरज मला तुझ्यात मन रमवण्याची माझ्या मनाला वाटते भीती गाज तुला जमवण्याची माझ्या मनाला वाटते भीती गाज तुला जमवण्याची माझ्या मनाला वाटते भीती गाज तुला जमवण्याची दादा हे दादा घेऊ नका दादा आपल्या राजकुमारांचा डाकूच्या हल्ल्यामध्ये मरण पावले आहेत. हे काय करत आहे? हो दादा कैऱ्याने घात केला आहे. पण मी काय म्हणतो आता झाली घटना झाली आपण मुंबईकरांना पण चाकरमान्याला फोन करायला पाहिजे नाही म्हणजे आता तर झालं आता काय आपण काय करायचं आता ती लाकडं कोणी बघायची काय कोणी करायचं तसं नियोजन करा तो आम्ही करू शकतो. तुम्ही बाजूला हे बघा, विषय कुठं आला? कोण कोण देणार? आम्ही बोलू नाही कोणी द्यायचं कोण हे देतील? आपले युवराज गेले आहे आणि आपल्याला त्यांच्या संस्काराची तयारी आता आम्ही आणायचे भाऊ तो विशेष सत्ता पाहिजे ना पुन्हा काय तुम्हाला इच्छाचं प्रश्न उत्तर द्या का नाही राज्यात परिस्थिती झालेली आहे आणि खाऊन हो खाऊन तुम्ही द्या तुम्ही तिकडे समोर आहे. मला जमणार नाही. भावकी तुमची आहे, तुम्ही तिकडे बघून घ्या. वावटी, वावटी. चल जाऊ दे.
गेला तर दणकवती. मी सांगतो हा हो हा माझ्या का बघा माझ्या हा बघितलं दोन कोणाच्या उभारता अगदी जमीचा रस्ता. हे बघा कसा बोलायची सख्या साहेब यावे आता दणकवणार. ये जा पुढे इथं प्रेमाने म्हणलं तुझवती जर ऐका ना मी काय म्हणतोय सोडतो आम्ही ते आता काढायला जेवण काय ठेवायचं आम्ही आपण काय बघायचं मिठाचं खर्च आपल्या दोघांचा. आम्ही एक पोता गुलाबजामुन. डाळ भात भाजी तू बघ अरे जेवण होती तू बघ तू बघ नाही तू काय बोलला काय सांगतोय डाळ भात भाजी या सगळ्याचा तू बघ मला बघायचं व्यवस्था म्हणायचं आहे ते आम्ही करू तुम्ही लोक आपण तिकडे बघायला जायला पाहिजे हा मोठा प्रसंग आहे आता सगळं नियोजन झालंय चला तिकडे महाराज चला तर चल तुला पडतंय का चला चला तू मुझे छोड़ के चली गई. आपण आता काय झालेलं आहे अरे हराम खोरा ते पण असशील अजिबात तुला सोडत नाही बघ चला तर Thank you.
मराठी चरणी काय माझे चरणी समर्पित करतो. पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व मंडळातील ग्रामस्थ मंडळ, मुंबईकर, पुणेकर मंडळ, महिला मंडळ, तरुणांचे मी मनापासून आभार मानतो. जितेंद्र असेल, ती सर्व कमिटी मंडळी असतील, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. झालेली सेवा या ठिकाणी ईश्वर चरणी समर्पित करतो. धन्यवाद. माऊली गुरु माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली. तुम्हाला काय माहिती, इकडे या मनात इकडे असं राजे प्रधान आणि घरात गेले असं जागृत देवस्थान. तुम्हाला काय सांगू, बायकांवर देवांची एवढी मेहरबानी आहे, विचार करायची सोय नाही की नाही. बायकांना एकदम फुरसुटीत बनवला आहे की नाही. आपल्याला एवढं काही लक्ष दिलं नाही देवान बनवताना. त्यांना एकदम फुरसुटीत, एकदम देखण्या ठिकाणी एकशे बनवलं नाही की नाही. फुरसुटीत बनवून त्यांच्या वाट्याला फुरसतच ठेवणार नाही. हाय काय सकाळी लवकर उठा, रात्री उशिरा झोपा आहे की नाही. त्यांना मान कुठं आहे माहिती का तुम्हाला, माहिती काय त्यांचं रुबाब केवढा आहे बघा. टीव्ही आली, रिमोटवर कब्जा बायकांचा आहे की नाही. मोबाईल आला, रील्सवर कब्जा अख्ख्या बायकांचा आहे की नाही. नवीन सरकार आलं, लाडक्या बहिणी ह्याच झाल्या आहे की नाही. आता विचार करा, देवळात गेलो ना आहे की नाही, आपण तीर्थस्थानावर गेलो, नद्यांची नावं पण बायकांची आहे की नाही. आपल्याकडे पर्यावरण नाव पुरुषांची नाही, पर्यावरण तरी आहे काय नाव कुठल्या पुरुषाचा आहे की नाही. अख्खे सगळ्या बायकांचीच नावं. देवळात जावा, आरती पूजा आहे की नाही, समयी सगळ्या ठिकाणी श्रद्धा, सगळ्या नावं बायकांची, पुरुषांच्या नावं काय घंटा. आता लाडक्या बहिणींवर एवढा भाव म्हणजे म्हणतात ना खुश झाले नाही, पण काय काय बहिणीने बिचारीला काही पैसे आले नाही अजून. माझी बायको सतत मला पिळते, तुम्ही जाण ना तिकडे तिकडे देवीला नमस लावा, मला एकदा 1500 रुपये येऊ दे आहे की नाही. आणि म्हणून या ठिकाणी घेतोय. चांगलं देवी लाडक्या भावाला, माझ्या भावाला 1500 आले मला. फॉर्म भरला जुलै मध्ये, अजून आहे पेंडिंग मध्ये. 3000 आले जावेला, लाडक्या जावेला 1500 आले. चांगला देवी लाडक्या भावाला, माझ्या भावाला 1500 आले. चांगला देवी लाडक्या भावाला, माझ्या भावाला 1500 आले. आणखी गोष्ट तुम्हाला सांगू काय माहितीये काय, आज आहे ना, आज मकर संक्रांती दिवस, आज म्हणतात ना आपल्या सौभाग्याचं लेणे एकमेकाला देण्याची आहे की नाही. तुम्हाला सांगतो, नवरदेवांसाठी खास घेतो बरं का. नवऱ्याला त्याला माहित नाही. तुम्ही एवढे भाग्यवान आहात, ज्यांचे लग्न झाले ते एवढे भाग्यवान आहात. तुम्हाला का त्याचं कारण सांगतो तुम्हाला. बायका एक साडी चॉईस करायला, किती, एक साडी चॉईस करायला 5 दुकानं काढतात, 100 साड्यांची भरी इस्कटतात आणि त्यातनं एक साडी निवडतो त्याला. मग लग्न झालेल्या पुरुषाने तुम्ही विचार करा, आपण किती भाग्यवान आहोत, त्याने आपल्याला निवडली नाही. विचार करा की नाही, आपल्याला निवडली नाही. आणि माझ्या माऊलीला मला सांगणं आहे की नवऱ्यालाच देव म्हणतात, बायकांना नवरी देवी पण म्हणत नाही की नाही. म्हणून त्याला आहे ना मनापासून त्याचं प्रेम करा का आहे की नाही. तो आहे तोपर्यंत संसारात राज आहे आणि शृंगाराचा साज आहे. तो आहे तोपर्यंत संसारात राज आहे आणि शृंगाराचा साज आहे. आणि म्हणून त्याला जपा. आणि पुरुषांना यासाठी जपा, कारण का अटॅकचं प्रमाण बायकांपेक्षा पुरुषांना जास्त येतो. लक्षात घ्या, बायकांना जास्त अटॅक येत नाही, पुरुषांनाच येतो. का ते कधी असं म्हणतात ना, शेजाऱ्यांशी बोलून मोकळं होत नाही आहे की नाही. कुठं शेजाऱ्या जवळ मोकळं होतात काही नाही, तुम्ही रडून तरी मोकळे होतात. पुरुष आपलं दुःख आतल्यात पुढत बसतो आणि म्हणून त्याचं पर्यावसन त्याचं अटॅक मध्ये होतं. आणि म्हणून त्याला जपा. आणि म्हणून त्याच्यासाठी म्हणायचं आहे की त्या पुरुषांसाठी गाडी शिंगरी गावची असही मान, ख्यातीची सांगू मी काय. अहो विसरत नाही कोण तिच्या ऋणा, अहो विसरत नाही कोण तिच्या ऋणा. काळकाईच्या कृपेमुळे बघाना कमी नाही काही कुणा. 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 शिंगरी गावची असे मान, रात्रीची मी सांगू मी काय. शिंगरी गावची असे मान, रात्रीची मी सांगू मी काय. विसरत नाही कोण तिच्या ऋणा, विसरत नाही कोण तिच्या ऋणा.
काही कुठं काळकाईच्या कृपेमुळे बघा कमी नाही काही कुठं काळकाईच्या कृपेमुळे बघा कमी नाही काही गुन्हा. काळकाईच्या कृपेमुळे बघा कमी नाही काही गुन्हा. हे बांधलीय गावाने छान मंदिर दर्शन येता तुले तकदीर दर्शन येता फुले तकदीर. दर्शन येता फुले तकदीर. साऱ्यांच्या या पाठीशी नाही संसार सुखाचा कधीही माय साऱ्यांच्या या पाठीशी नाही संसार सुखाचा कधीही माय सत्वाचं जाऊन दे गुणा गुणा सत्वाचं जाऊन दे गुणा गुणा कळकाईच्या कृपेमुळे बघा कमी नाही काही गुणा कळकाईच्या कृपेमुळे बघा कमी नाही काही गुणा काळकाईच्या कृपेमुळे बघा कमी नाही काही गुन्हा. काळकाईच्या कृपेमुळे बघा कमी नाही काही गुन्हा. चिंगरी गावले श्रद्धास्थान गावामध्ये हे तिचे बसतान गावामध्ये तिथे बसतान. गावामध्ये तिथे बसतान. नजर ठेवी गावावर तर ती तिच्याच नावावर नजर ठेवी गावावर तर ती तिच्याच नावावर नित्य गाती तिच्या गुणा नित्य गाती तिच्या गुणा कळकाईच्या कृपेमुळे बघा कमी नाही काही गुणा कळकाईच्या कृपेमुळे बघा कमी नाही काही गुणा काळकाईच्या कृपेमुळे बघा कमी नाही काही गुन्हा. काळकाईच्या कृपेमुळे बघा कमी नाही काही गुन्हा. चिमरी गावची असे माय त्या तिघीची सांगू मी काय चिमरी गावची असे माय त्या तिघीची सांगू मी काय विसरत नाही कोण विचारुणा विसरत नाही कोण विचारुणा कळकाईच्या कृपेमुळे बघा कमी नाही काही गुणा कळकाईच्या कृपेमुळे बघा कमी नाही काही गुणा काळकाईच्या कृपेमुळे बघा कमी नाही काही गुन्हा. 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 शिंगत डोल बघा माझे वरी बाई माझी नाचते खांद्यावरी शिंगत डोल बघा माझे वरी माई माझी नाचते खांद्यावरी असं पालखीत बसलं बाय माई माझी नाराजी आई नाही असं पालखीत बसलं बाय माई माझी नाराजी आई नाही असं पालखीत बसलं बाय माई माझी नाराजी आई नाही असं पालखीत बसलं बाय माई माझी नाराजी आई नाही शिंगत डोल बघा माझे वरी माई माझी नाचते खांद्यावरी शिंगत डोल बघा माझे वरी माई माझी नाचते खांद्यावरी असं पालखीत बसलं बाय माई माझी नाराजी आई नाही असं पालखीत
फक्त आता झोप गेलं शिंगरी गावची असे ही माई तुम्ही नाचायला येणार असाल तर येते काय शिंगरी गावची असे ही माई ख्यातीची ही सांगू मी काय विसरत नाही कोणतीच्या ऋणा विसरत नाही कोणतीच्या ऋणा कळकळीच्या कृपेमुळे कमी नाही काही गुणा कळकळीच्या कृपेमुळे कमी नाही काही गुणा शिंगरी गावची असे माई ख्यातीची सांगू मी काय शिंगरी गावची असे माई ख्यातीची सांगू मी काय विसरत नाही कोणतीच्या ऋणा विसरत नाही कोणतीच्या ऋणा कळकळीच्या कृपेमुळे बघा कमी नाही काही गुणा 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 या ठिकाणी परशुराम दादा दगडू चव्हाण परशुराम दादा दगडू चव्हाण यांच्याकडे 200 रुपयाचं वाटप झालेलं आहे आत्ताराम सीताराम कदम संजय रामचंद्र पिंपळकर यांच्याकडे 200 रुपयाचं वाटप झालेलं आहे आणि बाबाराम दगडू चव्हाण यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयाचं वाटप झालेलं आहे सदस्य आम्हाला धन्यवाद आणि या ठिकाणी दीपक दादा तुकाराम कदम याच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय कमी नाही काही पुन्हा कमी नाही काही या ठिकाणी सदान शंकर कदम यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय मी त्याच्या सतत धन्यवाद धन्यवाद